नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या एक मुलाखत ह्या कार्यक्रम अंतर्गत आपल्याबरोबर आज आहेच स्वाध्याय परिवाराच्या आदरणीय श्रीमती धनश्री श्रीनिवास तळवळकर म्हणजेच आदरणीय दीदी, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्वचिंतक व स्वाध्याय कार्याचे प्रणेते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजेच दादाजी यांचे स्वाध्याय कार्य सर्वश्रुत आहे. त्यांच्या कन्या श्रीमती धनश्री तळवळकर उर्फ दीदी आज आपल्या सोबत आहेत. आज त्यांची मुलाखत घेताना आपल्याला खूप आनंद होत आहे. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी आम्हाला वेळ दिला आहे म्हणून आम्ही दूरदर्शनतर्फे त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या स्वाध्याय कार्याविषयी जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने स्वाध्याय परिवार समाजात काम करीत आहे. परमपूज्य दादांनी लाखोंचा परिवार फक्त भारतातच नव्हे तर देश परदेशातही तयार केला आहे. त्या अनुषंगाने आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहे. आज दादा आपल्यामध्ये शरीररूपात आपल्यामध्ये नाहीत. 2003 नंतर या कार्याची धुरा आपण सांभाळत आहात. तर या कार्याचा प्रवास या 2 दशकात कसा काय झाला? आधी सर्वांना नमस्कार. या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या समक्ष यायला मिळालं ह्याचा पण एक आनंद आहे. आपण म्हणता की ह्या कार्याची धुरा मी सांभाळते आणि 2 दशकं काम कसं केलं, त्याचं एक सोपं उत्तर मला सांगायचं असेल तुम्हाला तर एवढंच आहे की आजच्या तारखेला सुद्धा माझी तीव्र भावना आहे, एवढंच नाही तर माझं कन्व्हिक्शन आहे की दादाच हे काम चालवत आहेत. दादांना जे काम जशा पद्धतीने व्हायला पाहिजे तशा पद्धतीने त्याच रीती पद्धतीने आजच्या तारखेला सुद्धा 20 वर्षानंतर हे काम तसंच चालू आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा 20 वर्षांचा मोठा गॅप नाहीच आहे. दादा इज स्टील देअर अराउंड गायडिंग अस, शोईंग अस द वे. त्यामुळे आम्हाला त्याची काळजी नाही. त्यामुळे तो प्रवास कसा झाला तो दादांनी करवून घेतला. आणि दुसरी एक गोष्ट की हे करताना परिवारामध्ये दादांनी इतक्या लोकांना जोडलं आहे आणि एवढ्या लाखोंचा परिवार तयार आहे आज की प्रत्येक व्यक्ती स्वतःची भक्ती म्हणून आज काम करतो आहे. आणि त्या दृष्टीने काम करत असताना 1000 हात जेव्हा एकत्र येतात तेव्हा आम्ही सगळी मिळून हे काम करतो. त्याची जबाबदारी एकट्या माझ्यावर नाही आणि तशी मी समजत नाही आणि ती सर्वांची आहे असं समजून सर्व काम करतात. त्यामुळे अशा दृष्टीनेच प्रत्येक गोष्ट घडत आली आहे आणि आजसुद्धा तसंच काम चालू आहे. म्हणजे एक परिवार म्हणून गोष्टी होत आहेत असं. तर एक वडील म्हणून आणि एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्वचिंतक म्हणून पांडुरंग शास्त्रींनी तुमची जडणघडण कशी केली ह्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हा प्रश्न खरा मला विचारणं इतकं कठीण आहे कारण आपली जेव्हा जडणघडण होते तेव्हा आपल्याला समजत नसतं काही. आपल्याला त्याचं महत्त्वही कळत नाही. आणि लहान असताना दादा किती मोठे आहेत किंवा ते किती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आहेत हे समजण्या इतकी ताकद मला नाही वाटत माझ्यामध्ये तेव्हा होती. माझ्या दृष्टीने दादा हे फक्त दादाच होते. आणि आजसुद्धा दादांचं स्थान किती मोठं आहे खरं तुम्हाला सांगू तर ते जर लक्षात आलं ना तर वडील म्हणून तुम्ही कोणाला ॲक्सेप्ट करूच नाही शकणार. पण आज मी त्यांच्याशी जो संबंध बांधून आहे किंवा ज्या पद्धतीची तीव्र भावना मला त्यांच्याबद्दल आणि तीव्रतम प्रेम आहे ते फक्त ते माझे वडील आहेत ह्या दृष्टीचंच आहे. आणि त्यांना जे आवडेल ते करायचं, त्यांनी केलंय ते करायचं, त्यांना पटेल ते करायचं, ते सांगतील ते करायचं, ह्या भावनेतनं मी स्वाध्याय काम करते.
तसंच विविध आंतरराष्ट्रीय मंचावर आपण स्वाध्यायाचे नेहमी प्रतिनिधित्व करत असता. या आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्हाला म्हणजे स्वाध्यायाला कशा प्रकारे पाहिले जाते? ऑफकोर्स त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप नवीन आहे. आंतरराष्ट्रीय जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तिथे परदेशांमध्ये भारतीय पण आहेत आणि तिकडले त्या देशांचे लोक पण आहेत. आता भारतीय जे असणार त्यांचे रूट्स इथे आहेत भारतामध्ये आणि त्यांचं कनेक्शन आहे, संबंध आहे इथे. त्यामुळे भारतामध्ये जर 14 राज्यात काम चालत असेल तर त्यांना दादांचं नाव, काम थोडं बहुत तरी माहिती असतं किंवा ते कनेक्ट करू शकतात. त्यामुळे त्यांना कसं काय वाटतं किंवा ते कसं बघतात ह्या कामाला, हा मी भाग घेत नाही आहे आत्ता सांगताना, कारण काय तो भारतीय म्हणून ते बघतायत. पण जे परदेशी लोक आहेत तिथल्या देशांचे, त्यांच्या दृष्टीने हे काम जे आहे अशा पद्धतीने काम होऊ शकतं हे त्यांच्या कल्पनेच्या बाहेर आहे. ह्याचं कारण आहे की कुठलीही ऑर्गनायझेशन किंवा कुठलाही विचार स्थिर करण्यासाठी माणसाला जर उभं करायचं असेल तर विदाऊट एनी इन्सेंटिव्ह माणूस उभा राहू शकतो, जाऊ शकतो, त्याला त्यातनं काही रिटर्न मिळत नाही आहे तरी तो काम करू शकतो. हा त्या लोकांचा पण अनुभव नाही आहे. सोशल वर्कला आपण असं म्हणतो की त्याला रिटर्न नाही, पण त्यातसुद्धा दुसऱ्या प्रकारचं रिटर्न आहेच. म्हणजे प्रतिष्ठेचं आहे, एखाद्याच्या ॲप्रिशिएशनचं आहे, एखादा आपल्याला मोठेपणा देतो त्याचं आहे. ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. तुम्ही काय करता त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे येऊन टक्क्या मिळणार आहे बसायला असं नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीने लाखांनी माणसं उभी राहतात, जातात, करतात. त्यांना समजवायला लागत नाही, त्यांच्या मागे उभं राहायला लागत नाही. हे खूप मोठी गोष्ट त्यांना वाटते आणि त्याचा एक अनुस्यूत प्रवाह चालू आहे गेली कित्येक वर्ष. म्हणजे दादांनी पहिली भक्ती फेरी 58मध्ये सुरू केली तेव्हापासून आज 2022पर्यंत तो प्रवाह तसाच किंबहुना जास्ती जोराने चालला आहे, कारण आता त्याला वेग पण जास्ती आला आहे. आता दादा वर्ल्ड रिलिजियस काँग्रेसमध्ये गेले होते. तिथं त्यांनी भक्ती एक सामाजिक शक्ती आहे असं दादांनी त्यावेळी म्हटलं होतं. तर ह्याचा अर्थ काय हे सामान्य लोकांना समजत नाही. म्हणजे हाऊ इट कॅन बी अ सोशल फोर्स. खरं सांगायचं तर भक्ती इज अ सोशल फोर्स, भक्ती ही सामाजिक शक्ती आहे हे वाक्य कुणालाच समजत नाही. आता ते एवढ्या वर्षांमध्ये समजण्याचा अजूनही आम्ही प्रयत्न करतो आहे. कारण भक्तीला देवळांमध्ये किंवा मशिदींमध्ये म्हणा किंवा चर्चीजमध्ये ही जी बंदिस्त केलेली भक्ती आहे आणि देवाला फुलं व्हायची, फळं व्हायची, जाऊन मंदिर म्हटलं तर घंटा वाजवायची किंवा उपास तपास करायचे, तिथे असलेल्या त्या लांबच लांब लाईनी, मग त्याचे नवस बोलायचे, हा जो एक भक्तीचा रंग लोकांच्यामध्ये भरलेला आहे त्याला दादांनी एक नवा अर्थ दिला की भक्ती ही स्वतः एकट्याने घरी करण्याची गोष्ट आहे. भक्त म्हणजे जो जोडलेला आहे तो, म्हणजे जो विभक्त नाही तो भक्त, म्हणजे तो देवापासून दूर नाही तो. त्यामुळे ही स्वतःची एक वैयक्तिक देवाशी संबंध आहे तो. पण त्याचबरोबर एक जी बाह्यभक्ती आहे, बहिर्भक्ती आहे, ती बहिर्भक्ती ही सामाजिक शक्ती आहे. एकदा भक्ती हा दृष्टिकोन स्थिर झाला की देवाशी संबंध स्थिर झाला की इतर सर्व त्याच देवाची लेकरं आहेत ही दृष्टी स्थिर होते. त्यातनं इतर लोकांशी माझा तेवढाच जवळचा संबंध निर्माण होतो. त्याला एक दैवी भ्रातृत्व आपण म्हणू शकू. एक जन्मजात संबंध नाही, पण देवाने दिलेला एक डिव्हाइन ब्रदरहूडचा संबंध. तर देवाच्यामुळे झालेला म्हणजे रक्त बनवणाऱ्याचा, रक्ताचा संबंध नाही पण रक्त बनवणाऱ्याचा संबंध एक निर्माण होतो. आणि त्यातनं मग एक परिवार म्हटला की त्या परिवाराच्या बद्दल आपण विचार करायला लागतो की त्याच्या शिक्षणाबद्दल, त्याच्या आर्थिक स्थिरतेबद्दल, त्याच्या समजुतीबद्दल, त्याच्या लिटरसीबद्दल, त्याच्या राहण्याखाण्याच्याबद्दल, त्याचं हायजीनबद्दल, त्याच्या तब्येतीबद्दल,
ही आपण जसं आपल्या घराचा बद्दल विचार करतो, घरातल्या लोकांचा, तसाच आपण इतर लोकांचाही विचार करायला लागतो, कारण तो मग मला इतर राहत नाही आणि ह्यातनं दुसरा माणूस हा सक्षम होतो. त्यामुळे दुसऱ्या माणसाला सक्षम करण्याची जी ताकद आहे ती भक्तीमध्ये आहे आणि भक्तीच्या माध्यमातून जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात तेव्हा जो घेतो तो ओशाळा होत नाही कोणाचा, त्याच्यामध्ये लघुताग्रंथी उभी राहत नाही, कारण हे करताना संबंध देवाचा आहे. त्यामुळे ही जी भक्ती आहे त्याच्यामधनं त्यालाही असं वाटतं की हे मला जे मिळतं आहे किंवा जे घडतं आहे माझ्या जीवनामध्ये ते सगळं देवाच्यामुळे आहे आणि हा देवाचा प्रसाद आहे. म्हणून ती सामाजिक शक्ती आहे. म्हणजे भक्ती ही इटसेल्फ तर शक्ती आहेच, म्हणजे ती मेंटल प्रोसेस जो आहे तो शक्ती मोठीच आहे, पण ही सामाजिक शक्ती आहे आणि त्यातनं समाज निर्माण मोठ्या प्रमाणात होऊ शकतं जर त्या समजुतीने लोकांनी कामं केली तर. तसंच स्वाध्यायाबद्दल असं म्हटलं जातं की इट इज अ सायलेंट येट सिंगिंग रेव्होल्युशन ऑफ इंडिया. असं का बरं म्हटलं जावं? सायलंट एवढ्यासाठी म्हटलं जातं की आम्ही कुठल्या मीडियामध्ये नाही, पेपरमध्ये नाही, आत्ताचे जे सोशल मीडियाज इतके वाढलेले आहेत सगळे त्याच्यामध्ये कुठे नाही. सगळ्या इतर ज्या काही संस्था असतील किंवा इतर जे काय ऑर्गनायझेशन संस्था धार्मिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, त्या सगळ्यांना दुसऱ्यापर्यंत पोचण्यासाठी ह्या माध्यमांची जरूर आहे. म्हणून त्याचं नावच तुम्ही मीडिया म्हणता, कारण ते माध्यम आहे. त्यामुळे त्या माध्यमातनं तुम्ही तिथे पोचता. आता प्रश्न असा आहे की मी माध्यम कुठलं घ्यावं? मी माध्यम ह्या सगळ्या वस्तूंना घ्यावं की मी माध्यम माझ्या संबंधाला घ्यावं? तर देवानी दिलेल्या संबंधाचाच माध्यम बनवून दादांनी सांगितलं की माणसाने माणसापर्यंत पोचायलाच पाहिजे, त्याच्यात वादच नाही. पण ते जे पोचायचं आहे ते हार्ट टू हार्ट अँड हर्ट टू हर्ट, हृदयाने हृदयापर्यंत पोचणं आणि घराघरांपर्यंत पोचून व्यक्तींनी स्वतः काम करणं आणि संबंध बांधणं, त्यातनं काम होतं. त्यामुळे आम्ही सायलंट एवढ्यासाठी म्हटलं जातो की आम्ही ह्या सगळ्यामध्ये नाही. दुसरं, आम्ही घरोघरी जातो पण तो प्रचार नाही आहे स्वाध्यायाचा. स्वाध्याय वाढवायचं आहे किंवा स्वाध्याय मोठा करायचा आहे म्हणून ते घडत नाही आहे. जसं राजकीय पक्ष आहेत तर त्यांची लोकं पण जातात पण त्यांचा पक्ष मोठा करण्यासाठी, सामाजिक लोक पण जातात पण त्यांना त्यांचा फंड मोठा करायचा असतो कारण त्यांना कामं करायची आहेत. म्हणजे कुठल्या तरी ह्या हेतूतनं ते घडत असतं. स्वाध्याय परिवार जो घरोघरी जातो आणि लोकांच्यापर्यंत जातो ते जाण्याचा हेतू एकच आहे की ती माझी वैयक्तिक भक्ती आहे प्रत्येकाची. मी देवाला वेळ दिला आहे, माझी कृतज्ञता आहे देवाच्यासाठी. देव सतत आजच्या भाषेत सांगायचं तर 24/7 असं देव माझं हृदय चालवतो, देव माझं शरीर चालवतो, देव माझी जीभ सतत ओली ठेवतो. हे सगळं जर देव करतो आहे तर त्याच्यासाठी मी थोडासा तरी वेळ काढायला पाहिजे. कृतज्ञता कशी दाखवणार? तर ह्यातनं मी जे देवाला नमस्कार करते किंवा हे जे करायचं आहे तर काय करावं? तर देवाच्याच दुसऱ्या मुलाकडे आपण त्याला भेटायला जावं. तर ही भक्ती करण्याचा उद्देश आहे आणि ती भक्ती करतो म्हणून कधी कधी हे मिसइंटरप्रिट होतं की हे स्वाध्याय प्रचार करणारी लोकं आहेत. स्वाध्याय प्रचार करायचाच नाही आहे. देवाला जर त्याचा प्रचार करायचा असेल तर तो होईल, दादांना करायचा असेल तर तो होईल. आणि आम्ही काय हो प्रचार करणार? दादांनी एवढं मोठं जे काम उभं केलं आहे सिंगल हँडेड, ते आम्ही हजारो लोक करून पण आम्ही करू शकत नाही पुरं. म्हणजे दमछाक होते आमची. तर आम्ही आता विचार करतो की दादांनी सिंगल हँडेड हे कसं केलं. त्यामुळे सायलेंट आहे बट इट इज सिंगिंग. कारण पर्सनली आम्ही जेव्हा ही कामं करतो ना तेव्हा इट्स सच अ हॅपी मोमेंट की आपण 4 तास जाऊन लोकांना भेटून आलो आणि घरी येतो ना तेव्हा इतका संतोष मनाला येतो की आपण देवासाठी काहीतरी करून आलो. आणि हे जाणं आणि हे करणं हा कुठलाही व्यक्ती करू शकतो ना. त्याच्यासाठी संस्कृत शिकायची जरूर नाही, वेदपठण करायची जरूर नाही, पूजे अर्चेच्या वस्तूंची जरूर नाही, काश्याची जरूर नाही.
त्यामुळे एक जो संतोष मिळतो ना, दॅट इज द म्युझिक इन आवर लाईफ, दॅट ब्रिंग्स म्युझिक इन आवर लाईफ. म्हणजे एक तऱ्हेने भक्तिबडी कृती म्हणजे कृती भक्ती म्हणू शकतो आपण. हां, येस, फारच छान दिदी. तसं आपलं काम अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये आणि अन्यत्र जगामध्ये पसरलेलं आहे. भौतिक विकास साधलेल्या या देशामध्ये आपल्या कार्याचा कसा स्वीकार होतो आणि ते करताना तुम्हाला विशेष काही अडचणी येतात का? आता कुठलंही काम करत असताना आपल्याला असं वाटतं का की भारतामध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आम्हाला अडचणी येत नाहीत? कुठेही काम करायचं म्हटलं की संघर्ष हा आलाच. कारण काय, प्रत्येक व्यक्ती काय आपल्या मताची आणि आपल्याच पद्धतीची समाजामध्ये असणार असं शक्यच नाही आहे. एका घरामध्ये 4 जणं जी असतात ती 4 जणं 4 मतांची असतात. त्यामुळे संघर्ष हा आलाच त्याच्यामध्ये. पण हा संघर्ष जेव्हा पारिवारिक दृष्टीचा असतो तर तो नडत नाही कधी. पण तो बाहेरचा झाला, इतर माणूस माझ्याशी भांडायला उभा राहिला आहे असं झालं की मग ते हे होतं. मला नेहमी असं आपण बघतो समाजामध्ये, तुम्ही पण अनुभव केला असेल त्याचा, की नवरा बायकोंचं खूप अगदी जोरात भांडण चाललेलं असतं. म्हणजे आपल्याला वाटतं की बहुतेक आता हे तुटलंच, आता आजच्या नंतर आता काही नाही पुढे. पण अशा नंतर आपण जर कुठली बाजू घ्यायला गेलो ना की ते दोघं एकच असतात. त्यामुळे शहाणा माणूस म्हणतो की त्यात पडू नये. हे तसं आहे की संघर्ष आहे, पण संघर्ष असला जरी बाहेर असेल इथे असेल तरीसुद्धा तो घरगुती असतो. आणि घरगुती असला की त्या संघर्षातनं नेहमी चांगलं सोल्युशन बाहेर निघतं, त्याचा परिणाम नेहमी उत्तमच असतो. आणि बाहेरचे संघर्ष आणि अडचणी वेगळ्या, इथल्या वेगळ्या. इथे आपण पटकन निघालो की एका गल्लीमध्ये निघालो की एक 25 घरं आहेत की चला निघालो की प्रत्येकाच्या घरी गेलो. घरी जायला लागलो की दरवाजा ठोकायला आपल्याला काही असं बंधन वाटत नाही आणि आपल्याला काही संकोचही होत नाही. आपला ओळखत नसलो म्हणून काय, आपलं अपनेवालाही है असं एक फील असतं. आता तिकडे गेलो परदेशी की तिथे त्यांच्याकडे अपॉइंटमेंट घ्यायची, मग भेटायला जायचं. किंवा एक अख्ख्या गल्लीमध्ये तुम्ही भेटायला गेलात तर तुम्हाला एखादंच असं घर मिळतं जे भारतीय असेल, किंवा एखादंच घर असं मिळतं जे हे विचार ऐकायला तयार असेल किंवा उत्सुक असेल. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत त्या. म्हणजे त्या काही इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं तर अशी कुठलीही अडचण नाही की जी अडचण स्वाध्याय कार्य करण्यासाठी आम्हाला थांबवू शकेल. आणि अशीही अडचण नाही की ज्याच्यामुळे स्वाध्याय काम स्वतःसुद्धा कुठेही थांबेल. अडचणींवर मात करण्यासाठीच आपण आहोत. अडचणी येणार आणि त्याच्यावर मात करणार. करेक्ट. तसंच दीदी, स्वाध्यायामध्ये आम्ही बघतो युवकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर असंच आपल्या कार्यात स्त्रियांचाही सहभाग अशाच प्रमाणे असतो का? खूप मोठ्या प्रमाणात हो. असं दिसत नाही पटकन. याचं कारण काय आहे, आता जर रस्त्यावरनं स्कूटर रॅली ही करायची आहे तर त्याच्यामध्ये युवकांचा भाग समजा जास्ती असतो. त्याच्यामध्ये आपण मुलींना म्हणजे युवतींना वगैरे त्याच्यात पार्टिसिपेशन नाही करत. कारण दादांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं असं आहे की ते माझ्या कार्यातले जेम्स आहेत, रत्न आहेत ती. त्यामुळे त्यांचा सांभाळ करणं, त्यांना सांभाळणं हे जरुरी आहे. त्यामुळे त्यांची सिक्युरिटी, त्यांना सांभाळायचं, संध्याकाळी वेळेवर त्यांनी घरी पोचलं पाहिजे, त्यांच्या घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा, कारण दादा फॅमिली सांभाळत आहेत हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. दादा संस्था सांभाळत नाही आहेत. संस्थेमध्ये त्या व्यक्तीची जबाबदारी आपल्यावर नसते, पण दादा इज हेड ऑफ अवर फॅमिली. ते प्रमुख आहेत आमच्या फॅमिलीचे. त्यामुळे त्यांना प्रत्येक व्यक्तीची चिंता आहे. म्हणजे कुठूनही लोक उशिरा रात्री गाडीने निघाल्या कृतीशील जर तरी ते सांगतील की तुम्ही आत्ता नका निघू, सकाळी लवकर निघा, रात्रीचे ॲक्सिडेंट होतात. म्हणजे हा सगळा विचार करून जी व्यक्ती परिवाराचा प्रमुख म्हणून आहे तर ती महिलांचं आणि युवतींचं अशा पद्धतीने लक्ष ठेवून आयोजन करते.
त्यामुळे त्या दिसत नाहीत पटकन. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांचं इन्व्हॉल्वमेंट कमी आहे. ऑन द कॉन्ट्ररी महिलांचं इन्व्हॉल्वमेंट भाऊंच्यापेक्षा जास्ती आहे. कारण बालसंस्कार केंद्र आपली चालतात, आपले विविध प्रयोग दादांनी दिलेत, त्यात बालसंस्कार केंद्र चालतात. मुलांना दर आठवड्याला आपण बोलवतो, त्यांना श्लोक शिकवतो, त्यांना गोष्टी सांगतो, त्यांच्यामध्ये तो एक प्रेरणा उभी झाली पाहिजे की मी चांगलं व्हायचं आहे, चांगलं करायचं आहे. ध्रुव प्रल्हादाच्या गोष्टी सांगतो. तर ते जे करतात ना त्या सगळ्या महिलाच करतात. त्यांची स्वतःची इंडिपेंडंट महिला केंद्र चालतात. स्वाध्याय केंद्र जसं आहे भाऊंसाठी सगळ्या, तसं महिलांची महिला केंद्र इंडिपेंडंट चालतात. त्यामुळे त्यांचा रोल खूप मोठा आहे ह्या सगळ्यामध्ये. दुसरं आम्ही खास करून असं म्हणतो की दंपतीमध्ये जर तुम्ही कामाला गेलात दोघं जणं तर काम उत्कृष्ट होतं. दादांचं तर त्यांना असं सांगणं आहे सगळ्या महिलांना की तुम्ही जर गेलात तर तुम्ही स्वयंपाकघरापर्यंत पोचता. आणि कोणी भाऊ गेले जर भावफेरी करायला सांगायला तर तो हॉलमध्येच बसून बोलू शकतो. पण जर ताई बरोबर आहेत तर त्या स्वयंपाकघरापर्यंत पोचून बोलू शकतात, गप्पा गोष्टी करू शकतात, लगेच संबंध बांधू शकतात, आपलंसं करतात. त्यामुळे दंपतीमध्ये काम करणारी लोकं पण किती आहेत. पण ती दोघं जणं जातात की आपल्या इथलं कल्चर थोडं पुरुषप्रधान आहे असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला तेच लोक दिसतात. पण तसं नाही आहे. महिलांचा भागही तेवढाच आहे, युवकांचा तेवढाच आहे, युवतींचा तेवढाच आहे. आणि बालसंस्कार केंद्रामध्ये मुलं पण तेवढीच येतात. जितके कृतिशील आहेत त्या सगळ्यांची मुलं पण बालसंस्कार केंद्रामध्ये आहेतच. जे पहिल्या इयत्तेपासून 10वीपर्यंतची मुलं बालसंस्कार केंद्रामध्ये असतात. ते पण महिला युवती केंद्र वेगळी, जशी युवा केंद्र आहेत ना तेवढीच युवती केंद्र आहेत. आणि महिला केंद्र वेगळी. आणि ह्या महिला केंद्र पण घेतात आणि बालसंस्कार केंद्रामध्ये मुलांचे क्लासेस पण घेतात. हो, म्हणजे त्यांचा सहभाग तेवढाच आहे असं म्हणण्यात काय अर्थ नाही. हो, तसं दिदी स्वाध्यायाच्या कार्यात आता बघितलं आम्ही, रॅली आली, काही असं हे झाल्यानंतर प्रार्थनेत किंवा कृष्णम वंदे जगद्गुरुम असं म्हणतात. तर लोकांना हे प्रश्न पडतो की जगद्गुरुम याचा अर्थ काय. आणि 21व्या शतकात श्रीकृष्णम जगद्गुरुम अशी गरज आहे का. म्हणजे कुठल्याही काळामध्ये माणूस म्हणून जगायचं असेल तर माणूस हा फक्त अन्न पाण्याने जगतो हे म्हणणं आणि समजणं ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत मूर्खपणाच्या आहेत. फक्त टेक्निकल डेव्हलपमेंट, फक्त इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ह्याच डेव्हलपमेंटकडे विचार करून कुणालाही जर पुढे जायचं असेल आणि विकास करायचा असेल आणि त्याचीच आयोजनं करायची असतील तर कोणीही पुढे जाऊ शकत नाही. माणसाच्या जीवनामध्ये एक भावनिक भाग मोठा आहे, भावाचा भाग मोठा आहे. जर 1/3 जर हा भाग असेल तर 2/3 भावनेवर माणूस जगतो. आणि त्याच्यामध्ये त्याला विचार पण पाहिजेत. जर विचार नसतील तर तो माणूस टिकू शकत नाही. ह्याचं कारण माणसाचं जीवन जे आहे ते विविध संघर्षांनी भरलेलं आहे, विविध समस्यांनी भरलेलं आहे, विविध प्रभाव त्याच्यावर पडत आलेले आहेत. तर अशा वेळेला त्याला कधी उत्साह पाहिजे, कधी हिंमत पाहिजे, कधी त्याच्यामध्ये ही ताकद, आंतरिक मेंटल ताकद पाहिजे, कधी त्याला असं वाटलं पाहिजे की यू कॅन डू इट, तू करू शकतो. आता हे जे सगळं पाहिजे हे मानसिक गोष्टी आहेत ह्या, आणि ह्या बुद्धीच्या गोष्टी आहेत, विचारांच्या गोष्टी आहेत. मग हे विचार आजच्या ह्या वर्षामध्ये सुद्धा 2022मध्ये सुद्धा हवेत का नकोत. ऑन द कॉन्ट्ररी मी म्हणेन की आता जास्ती हवे. म्हणजे अर्जुनाच्या वेळेला गीतेची जरूर किती होती ते मला माहिती नाही, पण आत्ता गीतेची जरूर सगळ्यात जास्ती आहे. आणि तेव्हा कदाचित अर्जुनाला जी गीता सांगितली गेली ना ती गीतासुद्धा अर्जुनाला सांगितली का आपल्यासाठी तेव्हा सांगून ठेवली, हा पण एक प्रश्नच आहे. कारण अर्जुन काय असा होता का, त्याचं जर चरित्र बघितलं तर शेवटल्या घटकेला इतका अविचारी होता की शेवटल्या घटकेला आपला बसला की हां सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते, गांडीवच खाली ठेवून दिलं, असा तो नव्हता. मग ते सुद्धा देवाचं नाटक असू शकतं की बाबा तूच उभा राहा समोर आणि मी तुला गीता सांगतो. मग येणाऱ्या 5000 वर्षांनंतर सुद्धा
येणाऱ्या माणसाला गीतेची जरूर आहे, गीतेची आवश्यकता आहे. त्यामुळे कृष्णं वंदे जगद्गुरुम एवढ्यासाठी आहे की ती गीता कोणी सांगितली? ती कृष्णाने सांगितली, म्हणून मग ती देवाने सांगितली, म्हणून मग तोच जगद्गुरू होऊ शकतो. आणि ह्याची आवश्यकता फक्त भारतीय लोकांना आहे असं नाही, तर कुठल्याही माणसाला आहे. म्हणजे व्हाईट अमेरिकन्स आहेत किंवा ब्रिटिश लोक आहेत किंवा इकडले थायलंड आणि हाँगकाँगचे लोक असतील किंवा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचे लोक असतील, प्रत्येकाला जरूर आहे. तुम्हाला कल्पनाच असेल की इकॉनॉमिक इन्फ्लेशनच्या ह्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये किती लोकांनी सुरुवातीला सुइसाईड केले. आता हे जे सुइसाईड झाले ते जर त्याच्यामध्ये ही ताकद असती की नाही ह्या अशा गोष्टी घडतात पण मी ह्यातनं उभा राहीन, ह्यातनं मी तयार होईन, तर त्यांनी सुइसाईड केलं नसते. आपल्या इथे सुद्धा ज्या लोकांच्यापर्यंत हे विचार जात नाहीत ना, तिथेच आपल्या इथे सुद्धा शेतकऱ्यांना हे फेस करायला लागतं आहे. म्हणजे माझं असं नाही आहे म्हणणं की शेतकऱ्यांना त्रास नाही आहे. शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम आहेत ते असताच कामा नयेत. कारण काय, भारत हा ॲग्रिकल्चरल देश आहे. आता त्याला टेक्निकल बनवायचं आहे तर त्याला मी तरी काय करणार, पण तो ॲग्रिकल्चरचा देश आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कसं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना जो त्रास होतो आहे तो त्याचा विरोधच आहे आपल्याला. पण तरी त्यातनं सुद्धा उभी राहणारी लोकं आहेत, ज्याचे तिथे जिथे जिथे स्वाध्याय आहे, जिथे जिथे लोक आपल्याला भेटतात, आपली लोकं त्यांना भेटायला जातात, तिथे सुइसाईड्स होत नाही आहेत. त्यामुळे विचारांची आवश्यकता जर माणसाला कळली तर त्याला गीतेची आवश्यकता आहे. गीता जेव्हा सांगते उद्धरेदात्मनात्मानम, त्यातनं ताकद मिळते. गीता जेव्हा सांगते नमे भक्त प्रणश्यते, तेव्हा त्यातनं ताकद मिळते. गीता जेव्हा सांगते की स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास तेपि यान्ति परांगतीम, कुठलाही माणूस माझ्यापासून दूर नाही, हा पण इकडे काय पाहिजे? म्हणजे आजचा माणूस दुसरीकडे शक्ती मागत असतो, म्हणजे बाह्य शक्ती, बाहेरून कुठेतरी आधार मिळणार किंवा असं. त्याला माझं म्हणणं बाहेरनं शक्ती घ्यायला काही हरकत नाही आहे, पण बाहेरचा जो दुसरा आहे तो जोपर्यंत दुसरा आहे तो पण त्याचं तो काही करणार नाही आहे. त्याला आधी स्वतःचं करायला पाहिजे, त्याच्याशी संबंध बांधला पाहिजे, मग बरोबर. तर स्वाध्यायाचं कार्य एवढं मोठं आहे, तर ते प्रसारमाध्यमातून पासून दूर राहून देखील आपण हे कसं करता? आपण आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की माणूस माणसापर्यंत जाऊन करतो. आणि प्रसारमाध्यमातनं काय, प्रसारमाध्यमांचा विरोध नाही आहे. प्रसारमाध्यमं ही अमुक क्षेत्रांमध्ये आवश्यक आहेत, त्याचं नाही, पण त्याचा गैरउपयोग जास्ती होतो आणि त्यातनं सगळंच आपण करू शकतो ही कल्पना चुकीची आहे. त्यातनं जे आता उद्या एखादा आर्टिकल आपण न्यूजपेपरमध्ये वाचला तर तो तुम्ही किती दिवस लक्षात ठेवाल, पण एखादा माणूस असा दरवाजा ठोकून तुमच्याकडे आला, ही जी घटना आहे ती तुम्ही विसरूच नाही शकत. हा पण भाग आहे ना, म्हणून ते घडू शकतं. आम्हाला त्याच्यात कठीण नाही वाटत, एकदम सोपं वाटतं. आणि त्यातनं दुसरं आहे की समजा एखाद्याने दरवाजा आम्हाला नाही उघडला आणि उघडल्यानं असं पुष्कळ घडतं. तुम्ही जे मला अडचणी विचारत होतात ना, त्या ह्या अडचणी आहेत आणि भारतामध्ये अडचणी जास्ती आहेत. कारण भारतामधला प्रत्येक माणूस असा समजतो की मीच सर्वज्ञ आहे, मीच हुशार, तर तू मला काय सांगणार. आता हे जिथे भारतामध्ये आहे तिथे भारतामध्ये काम करतो ना, त्याचं आश्चर्य वाटलं पाहिजे लोकांना. परदेशी लोक तर आसुसलेली आहेत, कारण त्यांच्याकडे विचारच नाही हा, त्यामुळे ते ॲप्रिशिएट करतात. पण आपल्या इथे सर्वज्ञानी लोक गावागावात आहेत. म्हणजे इथून उठून अमेरिकेच्या प्रेसिडेंटनी काय करायला पाहिजे हे सुद्धा त्याला माहिती आहे, इथपर्यंत आहे. तर मग काय सांगायचं असं होतं ना. त्यामुळे जेव्हा दरवाजा कोणी उघडत नाही किंवा उघडून सांगतं की आम्हाला काय ऐकायचं नाही, तर त्याचा आम्हाला इन्सल्ट वाटत नाही. ह्याचं कारण की आम्ही प्रचारासाठी म्हणून गेलेली लोक नाही. त्याने नाही सांगितलं, ठीक आहे, तू नाही तर तुझ्या शेजारचं घर, इतक्या सोप्या भावनेतनं आम्ही जातो, त्यामुळे ते आम्हाला सोपं आहे. बरोबर. आजचं जे सोशल मीडियाचं जे हे आहे त्याच्यामध्ये एखादा वाढदिवस किंवा आपण म्हणतो ना ग्रीवियन्स सुद्धा असतं, तर ते
त्याच्यावरतीच भागवतो, प्रत्यक्ष भेटण्यावरती भरच नसतो ते. संबंध पूर्ण झाले सगळ्यांचे, तोंड एकमेकांची दिसतच नाही. घरामध्ये राहिलेले नवरा बायको सुद्धा खालती आणि वरती घर असेल तर फोनवर बोलतात. त्यामुळे तसंच पूजनीय दादांचं 2020 हे जन्मशताब्दी वर्ष होतं. म्हणजे त्या निमित्ताने आपले काय काय आयोजन आहे? म्हणजे खरं तर दादांचं आता हे पण बघा कशी देव परीक्षा घेतो. दादांचं जन्मशताब्दी वर्ष 2020मध्ये होतं, तर कोरोना येऊन जो उभा राहिला त्याच्यामुळे आम्ही काहीही करू शकलो नाही. आणि का नाही करू शकलो? तर आम्ही कायद्याचं पालन करतो. आम्हाला जे सांगितलं जातं आम्ही तसंच फॉलो करतो. सरकारने जर सांगितलं की तुम्ही बाहेर निघू नका तर नाही निघायचं. म्हणून आम्ही आमची केंद्रापासून आमच्या मीटिंग्स हे ते सगळं बंद केलं की आपण हे नाही करायचं. आणि देशावर कुठली आपत्ती आलेली आहे तर त्याच्यात आपण भर घालायला जायचं नाही. आपण स्वतः सेफ राहण्यासाठीच नाही, इन जनरल देशाला ह्यातनं आपण हे करायचं आहे. म्हणून आता आपण कायद्याचं पालन करतो, पण कायद्याचं हे कसं लोक तोडतात ते पण तुम्ही लोकांनी तर पाहिलंच असेल. म्हणजे मार्केट म्हणा, हे म्हणा, इलेक्शन्स म्हणा, सगळ्यांमध्ये. त्यामुळे ते काय बंधनं ती त्यांना नसतात, आम्हाला असतात. म्हणून 2 वर्ष आमची फुकट गेली. त्यामुळे आता यंदापासून आम्ही परत कामाला सुरुवात केली आहे आता. आणि परत सुरुवात केली आहे त्यातनं आता आम्ही पहिलं तर जे काय बॅकलॉग्स आहेत आमचे ते सगळे आम्ही पुरं करतो आहे. आणि दादांचं 100वे वर्ष सेलिब्रेट करायचं हा एक सगळ्यांच्या मनामधला एक भाव असतो, इतर बघणाऱ्या लोकांच्या सुद्धा. पण माझं म्हणणं दादांचा वाढदिवस हा रोजच सेलिब्रेट करण्यासारखा आहे. रोज सकाळी उठून मी जेव्हा कराग्रे वसते म्हणून हात हे करून देवाला नमस्कार करते, किंवा समुद्र वसने देवी म्हणून जेव्हा जमिनीला हात लावून नमस्कार करते, तो दिवससुद्धा दादांनीच माझ्या जीवनात आणलं आहे. त्यामुळे दादांचा जन्म झाला म्हणून मला हे मिळालं. हा विचार आला की रोजच दादांचा वाढदिवस सेलिब्रेट करायला पाहिजे अशी गोष्ट आहे. त्यामुळे आता आयोजनामध्ये काय की जास्ती कुठल्या विभागांमध्ये काम करू, जास्ती कुठल्या कामावर फोकस करू, कुठल्या नवीन देशामध्ये जाऊन काम करायचं आहे, असं तसं आयोजनं होतील आता हळूहळू. कारण थोडंसं बॅकलॉगवरनं पुढे यायचं आहे ना ह्या दृष्टीने. हां, त्यामुळे बरं दीदी, आता आम्हाला रक्षाबंधन हा एक उत्सव एक प्रामुख्याने आम्ही बघतो की भाऊ बहिणीचा वैयक्तिक कार्यक्रम असतो. पण आपण नेहमी स्वाध्यायामध्ये आपल्या सानिध्यामध्ये हा उत्सव आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आज गोव्यात पण साजरा केला जाणार आहे उद्या. तर ह्याचं प्रयोजन काय? म्हणजे रक्षाबंधनाला एकत्र येणं ह्याला कुठलं प्रयोजन पाहिजे? कुठलं प्रयोजनच नाही. रक्षाबंधनाचाच कार्यक्रम आहे. आणि आपण म्हणालात तसं रक्षाबंधन हा वैयक्तिक भावा बहिणींचा कार्यक्रम आहे. आणि ह्युमन रिलेशन्समधला हा उत्सव जो आहे, बाकी कसं आपण देवांच्या, ऋषींच्या, मोठ्या माणसांच्या जयंत्या वगैरे सेलिब्रेट करतो, पण हा एक भावा बहिणींचा संबंध सेलिब्रेट करतो आपण. त्यामुळे ते तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की हा वैयक्तिक आहे, तर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर का करता? पण तुम्हाला असं वाटतं का की हा कार्यक्रम हा मी पब्लिक करते? हा कार्यक्रम पण उद्या जो होणार आहे ना तो पब्लिक नाही आहे. ह्याचं कारण की तो कार्यक्रम जो होतो आहे ना तो कार्यक्रमसुद्धा माझ्यासाठीचाच कार्यक्रम आहे, वैयक्तिकच आहे तो. आणि माझे एवढे भाऊ येणार आहेत, कारण दादांनी मला एवढे लाखांनी भाऊ दिले आहेत. आणि दादांनी जर लाखांनी मला भाऊ दिले असतील तर त्या एवढ्या भावांना मी घरामध्ये माझ्या बसवूच शकत नाही. 10-15 हजारनी, कुठे लाखनी, कुठे 1.5 लाखनी असे लोक जे भाऊ माझे जमतात त्यांना मी घरी कसं बसवणार? त्यामुळे मी बसवूच शकत नाही त्यांना. आणि माझ्या इतकी भावांच्या रिलेशन्समध्ये वैभव असलेली व्यक्ती मी एकच आहे बहुतेक. अख्खा दुनियेमध्येच दुसरी नाही तुम्हाला मिळणार की जिला एवढे भाऊ आहेत. त्यामुळे माझा हा वैयक्तिकच कार्यक्रम आहे, पण तो मी घरी करू शकत नाही, ग्राउंडवर करतो. ह्या पलीकडे खरं तर काही नाही आहे.
आणि दुसरं रक्षाबंधन जे आहे ते परस्पर आम्ही जे काम करतो ते परस्पर काम करतो ते प्रत्येकाला रक्षणाची जरूर आहे आणि सामूहिक एकत्र येऊन आपण देवाकडे ते रक्षण मागतो की देवा आम्ही काम करतो तर तू आमचं रक्षण कर. तर आणि त्याच्या रक्षणाशिवाय तर आपण काम करू शकत नाही. त्यामुळे हा माझा हा वैयक्तिकच आहे. आणि तुम्ही म्हणाल की एवढे भाऊ आहेत ते असं कसं काय तुम्ही म्हणता. अहो पण मी राखी बांधू शकत नाही. एवढ्या लोकांना जर मी राखी बांधून भाऊ करायचं झालं तर मला स्वतःचीच एक फॅक्टरी उभी करायला पाहिजे राखीची, नाही तर कसं होणार. त्यामुळे राखी बांधत नाही कुणाला, एक देवाशिवाय कोणालाही राखी बांधत नाही. पण राखी बांधल्याशिवाय सुद्धा एवढे सगळे भाऊ आहेत. त्याच्यासाठी हा कार्यक्रम उद्या आहे आणि हा पण वैयक्तिकच आहे आणि मी तुम्हाला सुद्धा माझा भाऊच समजते. त्यामुळे तुम्हाला पण उद्या कार्यक्रमाला येण्याचं इन्व्हिटेशन आहे की तुम्ही या उद्या. कारण काय माझा भाऊच आहे, देवानी संबंध दिला, देवानी ओळख दिली. त्यामुळे असं हा योग मला देवानी दिला की गोव्यामध्ये येऊन मी हा कार्यक्रम करावा. तर ती पण मोठी गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. शांतादुर्गा आणि मंगेशी ह्या दोघांना नमस्कार करण्याचा पण मला योग आला. त्यांनाही मी नमस्कार करते की ह्या कारणाने त्यांना नमस्कार करून उद्या ह्या कार्यक्रमासाठी आम्ही जाऊ. ते रक्षण करतात म्हणून काम होतं, हा भाग आहे त्यातला. बरोबर दीदी. येस. तर दीदीजी आज आपण आजच्या मुलाखतीत स्वाध्याय परिवारावर बरीचशी माहिती दिली आणि शेवटी मुलाखतीची सांगता करताना मी एवढंच सांगू इच्छितो की स्वाध्याय कार्याचं आगमन किंवा मोठ्या प्रमाणात जे झालं ते गोव्यात 1987मध्ये मंगेशी तीर्थयात्रा, जिथं परमपूज्य दादाच उपस्थित होते. आणि तदनंतर 2004मध्ये गीता जयंती स्पर्धा झाली होती, त्याच्यामध्ये तुम्ही उपस्थित होता आणि ह्याच कांपाल स्टेडियमवर तुमची उपस्थिती त्यावेळी होती. त्यानंतर आम्हाला हा मोठा कार्यक्रम मिळत आहे आणि खरंच म्हणजे आम्ही हा उद्याचा जो 11 ऑगस्टला 2022मध्ये रक्षाबंधन उत्सव मिळाला त्याबद्दल खूप उत्साहाने व आनंदाने साजरा केला जाणार आहे. ही आम्हा समस्त गोवेकर आणि स्वाध्यायींना तर खास पर्वणीच ठरणार आहे. तर शेवटी मी गोवा दूरदर्शनतर्फे आपले आभार मानतो आणि ही मुलाखत तिथे संपवतो. नमस्कार. मलाही तुम्हाला सगळ्यांना भेटण्याचा योग आला म्हणून मला बरं वाटलं. परतही कधीतरी भेटायचा योग आला तर दादांचं जे अन्य अनेक कार्यक्रम, उपक्रम, प्रयोग वगैरे आहे त्या संबंधात कधीतरी बोलता येईल. परत एकदा बोलू. नमस्कार सर्वांना. नमस्कार.